सर्वांना इन्कलाब जिंदाबाद। माझं नाव प्रथमेश, मी अंबाजोगाई तालुका सचिव। आज आपण जे काही प्रकरण सकाळचं नुकतं झालेलं प्रकरण आपल्याला माहीतच असेल। जंतर मंतरवरती दिल्लीमध्ये जे काही सीजेपी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक हे होते, त्यांना सकाळी पहाटच पोलिसांचे एक टोळकीनं गपचूपच त्यांना उचलून नेलेला आहे। जो व्यक्ती 20 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे त्याची हालत बघता त्यांनी ही जी काही सक्ती त्याला जबरदस्ती करून ज्या पद्धतीने नेलेलं आहे ते खरंच अमानुष पद्धतीचं आहे। त्यासोबतच जाता जाता जे काही विद्यार्थी तिथं आपले 20 दिवसापासून जे काही उन्हात पावसामध्ये जे बसलेले होते त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे। ही सगळ्या गोष्टी बघता हे खरंच आपल्या हक्कासाठी लढणारं शासन आहे का आपल्या सगळ्या हक्काला दाबण्याचं काम करतं हे शासन? अशा या शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी SFI म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया समितीच्या मार्फत आम्ही आज काही फलक बनवून इथं सगळीकडे जनजागृती केलेली आहे। जर आम्ही एक परमिशन जरी घ्यायची म्हणली तर निदर्शनं सुद्धा करण्यासाठी तर आम्हाला ते दिलं जात नाही तात्काळ, ते आदल्या दिवशी म्हणतात। आणि ह्यांना जर एखाद्या व्यक्तीला जर उचलून न्यायचं असेल तर ह्यांना कोणताच कायदा, कोणतीच वेळ, कोणतीच गोष्ट ह्यांना मान्य नसते। ते कधीही येतात, कोणत्याही टोळकीमध्ये येतात आणि कोणत्याही व्यक्तीला जसं पाहिजे असेल तसं उचलून येतात। नेमकं हे शासन आहे कुणाच्या मालकीचं आणि कुणासाठी काम करतं हा प्रश्न आहे। एवढंच बोलतो, थांबतो। धन्यवाद।